नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। 50,000ची लाच घेणाऱ्या पोलीस नाईकला अँटी करप्शनने रंगेहात पकडले आहे। मोटरसायकलच्या गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न दाखवण्यासाठी पंढरपूर शहर पोलीस नाईक यांनी 1 लाखाची लाच मागून तडजोडीने 50,000 रुपये स्वीकारल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। वैजनाथ संदीपान कुंभार, वय 52 वर्षे, पद पोलीस नाईक, बक्कल नंबर 380, नेमणूक पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण, राहणार अथर्व बिल्डिंग ब्लॉक नंबर 207, पुजारी सिटी, ईसबावी पंढरपूर, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे। पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर 44/2024 भादवी संहिता 1860 चे कलम 279, 337, 338 व मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 134A, 134B, 177, 184 प्रमाणे अज्ञात वाहनाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार यांची मोटरसायकल न दाखवण्यासाठी तसेच सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी यातील लोकसेवक वैजनाथ संदीपान कुंभार यांनी तक्रारदार यांच्याकडे 1 लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 50,000 रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून सदरची रक्कम स्वतः स्वीकारल्यावरून रंगेहात पकडण्यात आले आहे। सदरची कारवाई उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक ACB सोलापूर, पोलीस अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल गाडगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम मुल्ला, पोलीस नाईक स्वामीराव जाधव, पोलीस कॉन्स्टेबल श्याम सरोसे सर्व नेमणूक लाप्रवी सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे।